नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. ठाणे शहर हे खाडी किनारी असल्याने मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत वाढणाऱ्या आर्द्रतेमध्ये शरीराला जाणवणाऱ्या उष्णतेत वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून चक्कर येऊन पडणे, स्नायूंना पेटके येणे, डोकेदुखी, श्वासाची व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, झटके येणे याची माहिती द्यावी. नजीकचे आरोग्य केंद्र, रुग्णालयात त्याबाबत नोंद करणे तसेच उष्णतेच्या लाटेबाबत काळजी घेताना काय करावे व काय करू नये व उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराबाबत आशा वर्कर्स यांना प्रशिक्षण देऊन याबाबतची जनजागृती नागरिकांमध्ये करण्याचे निर्देश देत असतानाच नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असे आवाहन नुकत्याच झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. ठाणे शहराचा उष्णता उपाययोजना कृती आराखडा तयार करण्यासाठी गठीत केलेल्या टास्क फोर्स कमिटीची पहिली बैठक नुकतीच महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संनियंत्रणाखाली झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितील, उपायुक्त अंधा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आदी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण विभागाने संयुक्तरित्या आज एकल वापर प्लास्टिक बंदीबाबत मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत येणारे शॉपिंग मॉलसह 12 आस्थापनांना दिलेल्या भेटीत 8.5 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून 20,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विविध आस्थापनांतून 8.5 किलो प्रतिबंधित प्लास्टिक बाउल, प्लास्टिक चमचे, ग्लासेस आदी साहित्य जप्त करण्यात आले. सदरची मोहीम ही सातत्याने सुरू राहणार असून एकल वापर प्लास्टिकचा वापर तसेच साठा करू नये असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लसणाचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. 1.5 पटीने लसूण महाग झाला आहे. त्यामुळे ग्राहकांनी देखील पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. विविध राज्यातून एपीएमसी मार्केटमध्ये लसूण दाखल होत असतो. मात्र यंदा बाजार खूप महागला असून लसणाची आवक कमी होत आहे. पुढील काही दिवस लसणाचे भाव वाढतच राहणार आहेत. आता सध्या इंदोर आणि एमपी वरून माल येतोय. थोडा चिपापडून उटीचा माल चालू झालेला आहे, पण आता पोझिशन स्टॉकचे असल्यामुळं बाजार थोडे टाईट आहे. आता सध्याचे पहिल्या रेट आणि आताच्या रेट मध्ये 30 ते 40 रुपयाचं अंतर. ग्राहक थोडा थंड झाले थोडं, कारण आवक कमी झाली आणि प्रेशर भाव वाढल्यामुळे थोडं ग्राहक कमी झालेलं आहे. नवीन माल आला की जुना? आता नवीनच आला होता, जुना झाला आता तो 3 महिने झाले. रेट स्थिर व्हायला किती वेळ लागतो तसं सांगता येत नाही. स्टॉकच्या हिशोबाने चालणार काम. जास्त माल कुठून येतो? जास्त एमपी वरून माल येतो. सध्याच्या गाड्यांची आवक किती आहे? आता 2-2.5 हजार कट्टे येते. लसूण परवडायचं म्हणाल तर सध्याच्या ह्या पिरियडमध्ये जे चांगले लसूण, क्वालिटीवाले लसूण असतात, जे आपल्याला वर्षभर ठेवण्यासाठी चालतात, ते आता ह्या कंडिशनमध्ये फार कमी येतात. हे जागेवरती शेतकऱ्याकडे जे जागेवरती ठेवणारे व्यापारी आहेत, जे वर्षभर पुरवतात, ते जागेवर स्टॉक करतात. या ठिकाणी एकदम लो क्वालिटीचे माल आता येतात. त्याच्यामुळे आपल्याला इकडचे आता आपण जे काही खरेदी करू त्यामध्ये काय आपल्याला व्यवस्थित असा नफा मिळत नाहीये, कारण दर्जा राहिलेलाच नाही व्यवस्थित. आणि जो चांगल्या दर्जाचा लसूण आहे तो एकदम जवळपास 1.5 पटीने महाग आहे, जो की आपण इथे घेऊन आपण इथे व्यापार नाही करू शकत. अशी परिस्थिती. लसूणचे रेट आता ह्या 4 दिवसामध्ये किलो मागे 50 रुपये वाढलेत. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे
16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. उन्हाळ्यात आंब्याच्या लज्जतदार गोडव्याची अनुभूतीच निराळी. या ऋतूमध्ये सर्वसामान्यांपासून धनदांडग्यापर्यंत सर्वच आंबा खाण्याचा आस्वाद घेत असतात. उन्हाळ्यात विविध जातींचे आंबे बाजारात दाखल होतात. मात्र आंब्याच्या दराने भर उन्हात सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसतेच. यंदा रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, बदामी अशा विविध जातींच्या आंब्यांनी बाजार भरला आहे. विक्रेत्यांचे म्हणणे आहे की ग्राहकांना चांगल्या प्रतीचे आंबे योग्य दरात विकत आहोत. याउलट ग्राहकांचे म्हणणे आहे की शहरामध्ये विक्रेते आंब्याच्या जातींचा काही अभ्यास नसल्याने अयोग्य जातीचे आंबे चढ्या दरात विकतात. त्यामुळे मूळ प्रतीच्या आंब्यांना ग्राहक मुकत आहे. ह्याबद्दल मी एक इच्छितो की गेल्या वर्षी ह्याच वेळेला म्हणजे 2023मध्ये गुढीपाडव्याच्या वेळेला आंबा खूप महाग होता. ह्या वर्षी खूप स्वस्त झाला आहे. तर गिऱ्हाईक लोकांनी सगळ्यांनी यावं आणि आंब्याचा स्वाद घ्यावा ही आमची विनंती आहे. आणि आमच्याकडं देवगड, रत्नागिरी, हापूस आंबे आणि पायरी आणि बदामी हे 3-4 क्वालिटीचे आंबे आता अवेलेबल आहेत. जसं जसं सीझन जास्त येईल तसं तसं क्वालिटी पण माझ्याकडे वाढेल आणि आंब्याचा स्वाद पण सगळ्यांना घेता येईल. ज्यांना कोणाला हवे असतील तर त्यांनी येऊन घेऊन जावे. आपलं दादर मार्केटमध्ये दुकान आहे, कोणी येऊन घेऊन या. आणि हे 50 वर्षापासून स्टॉल आहे आमचं. हे कालचं परवाचं नाही आहे. 50 वर्ष आमचे पूर्ण होऊन पण गेलेत तरी पण आम्ही लोकांच्या सेवेसाठी तत्पर इथे अवेलेबल आहे. कधी या. वर्षभर फ्रूट पण असतं. आंबे सीझनला आंबे, दिवाळीच्या सीझनला दिवाळीचे आयटम म्हणजे सगळे जेवढे फ्रूट्स असतात ते, दसऱ्याच्या वेळेला दसऱ्याचे. आणि आंब्याचा आता गेल्या वर्षी ह्या वेळेला 1400 रुपये डझन आंबे होते. ह्या वेळेला 700-800 रुपये डझन चांगल्या क्वालिटीचे आंबे आहेत. लहान, मोठे, मीडियम असे सगळ्या क्वालिटीचे आंबे आहेत. कुणाला हवे असेल तर या आणि घेऊन जावा. आता अवेलेबल माझ्याकडे सगळ्या क्वालिटीचे आंबे आहेत. पण रत्नागिरी आणि देवगडला जास्त मागणी आहे कारण रत्नागिरी, देवगड हे प्रसिद्ध आंब्याचे ठिकाण आहे. त्यामुळे जेवढे पण कस्टमर आहेत तेवढे येतात आणि फक्त रत्नागिरी आणि देवगडच मागतात. हे आंब्याची क्वालिटी आहे, हे तुम्ही पाहू शकता. असे आंबे माझ्याकडे वर्षभर म्हणजे वर्षातून एकदा तरी माझ्याकडं येऊन घेऊन जावा आणि चांगल्या क्वालिटीचे आंबे माझ्याकडे. रत्नागिरीचा 700 रुपये डझन आहे. देवगडचा 750-800 जशी साईज घेईल त्या हिशोबाने भाव ठरला जातो. इथे पण म्हणजे कुठेही गेलं ना तरी ज्याप्रमाणे साईज असेल त्याप्रमाणे त्याची कॉस्ट वाढली जाते, कमी होत जाते. असे आम्हाला होळीच्या अगोदर आम्हाला असं वाटतं की ती भरपूर महाग आहे, पण आता होळी झाल्यानंतर आता खूप स्वस्त झाला आहे आंबा. आम्हाला बस ही इच्छा आहे की चांगल्या क्वालिटीचा आंबा कमी दरामध्ये कस्टमरला द्यावा ही आमची इच्छा आहे. कारण आमची जी कस्टमर आहेत ते खूप जुने आहेत. त्यांना जर कमी पैसे दिले तर ते पण मग कुणाला प्रेझेंट वगैरे द्यायचं असेल तर आमच्याकडनं घेऊन दुसऱ्यांना प्रेझेंट करू शकतात. आता इथे आंबा आला आहे, मला वाटतं मार्चमध्येच आंबा आला आहे. ॲक्च्युली आंबा पिकतो मेमध्ये, तर फार लवकर आंबा येतो आहे. लवकर आंबा देतो आहे. तिथे जे लोकल बाजारपेठेमध्ये विकला जात नाही. मुंबईला
फार डबल ते टेबल रेटमध्ये विकला जातो. माझं म्हणणं पहिलं नॅचरल आंबा मिळावा लोकांना. लवकर आंबा येतो मग त्याच्यावर प्रक्रिया करून तो लवकर पिकवला जातो आहे. जे नॅचरल फळ खाल्लं पाहिजे ते आपल्याला मिळत नाही. जे निसर्गाने आपल्याला आंबा दिला आहे, काजू दिला आहे, हे नॅचरली मिळून देत असं माझं मत आहे. मग तो तुम्ही भाव कमी ठेवा जास्त ठेवा, पण ॲटलिस्ट लोकांना ते नॅचरल फळ मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. आंब्याचा सीझन आहे, स्वस्त नाही पण महाग आहे. आणि कोकणाचे आंबे जास्त करून नाहीच आहेत. मद्रास, बँगलोर इकडचे जास्त आणि ते पण हिसाबाच्या बाहेर सांगतात. तर तुम्हाला काय वाटते, लोक जास्त काय खातात आणि जास्त काय नाही घेतात? जास्त करून आंबेच खातात. आंब्याचा सीझन आंबेच लोक जास्त घेतात, पण ती बरोबर आंबे नाही आहेत. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.